गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरता उपस्थित असणारे एअर इंडियाचे राष्ट्रीय खेळाडू तथा ओम प्रबोधिनी संघाचे प्रशिक्षक सन्मान्य आदरणीय जीवन पालकर सर त्याप्रमाणे सन्मान्य राजेश सावंत सर यांच्या माध्यमातून हा सत्कार आणि सन्मान करण्यात येतोय। एअर इंडियाचे राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य जीवन पालकर सर तथा ओम प्रबोधिनीचे प्रशिक्षक म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काळो का भरपूर आहे त्याप्रमाणे स्पर्धेकरता उपस्थित असणारे सन्मान्य शिवछत्रपती पुरस्काराने ज्यांना गौरवण्यात आला ते सन्मान्य आदरणीय संजयजी सूर्यवंशी सर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान आणि सत्कार करण्यात येतो। गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे की येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा खेळाडूंचे या ठिकाणी सन्मान करता उपस्थित राहून गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती देऊन ठेवण्याचे काम आमच्या सर्व मान्यवरांनी केलेलं आहे। आणि या सामन्यातील फायनलचा काटेचा मुकाबला काटेदार मुकाबला आपल्याला पाहण्याच्या विजय क्लब विरुद्ध गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विशेष असे बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे। स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूसाठी विशेष असे बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे। ONGC मध्ये कार्यरत असलेले राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री भूषण करमाळकर सर याचकडून रोख रुपये 5,000 व अपर्चेस पुस्तक या स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडूसाठी या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे। हिट साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेकरता शुभागमन होणार आहे। सन्मान्य आदरणीय सचिन भाऊ साहेब कामगारांचे नेते कामगारांचे हित जोपासणारे आपल्या हक्काचे सन्मान्य आदरणीय आमदार सचिन भाऊ साहेब यांची वर्णी या गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेकरता लागते आहे। सन्मान्य आमदार सचिन भाऊ साहेब यांच्या खऱ्या अर्थानं कामगारांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। कामगारांचं स्तंभ सचिन भाऊ साहेब वेलकम स्वागत आपलं। गुड मॉर्निंग
एक्सपोची ही ब्लॉकबस्टर कबड्डी स्पर्धा आणि ब्लॉकबस्टर कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक आणि या पारितोषिकांची उधळण बक्षिसांची खैरात बक्षिसांचे एक खैरियत या स्पर्धेच्या माध्यमातून लागते. अनेक मोठमोठी बक्षिसे ठेवून गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने अनेक खेळाडूंना अनेक संघांना एक उमेद दिली आहे, एक मोठी उमेद दिली या स्पर्धेमध्ये खेळण्याची. पुरुषांचा सामना खेळण्याचा क्रमांक 1 वरती सेमीफायनलला सेमीफायनलला शोधेचा असा सामना पाहायला मिळतो. लायन्स स्पोर्ट्स विरुद्ध विजय क्लब. अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे काम निश्चितपणाने गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने केलेलं आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने घडवून ते मंडळ एका वेगळ्या उंचीवरती गेलेलं आहे. सचिन भाऊ हेरी साहेब कामगारांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे फायदा जातो. शिवसेनेचे उपनेते भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सन्मान्य आदरणीय सचिन भाऊ हेरी यांच्या उपस्थितीमध्ये हा सेमीफायनलचा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. सन्मान्य श्री राजेशजी माधव सावंत आकर्षक चषकांचे विजय संघासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर अंतिम उपविजय संघासाठी सौ अबोली गोपाल खेडे यांच्या सौजन्याने रोख रक्कम 35,000 आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर उपांत्य उपविजय या संघासाठी श्री अमोल नेताजी गाईन यांच्याकडून श्री कालकोसी दाजी गोविंद गाईन यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 15,000 आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर उपांत्य उपविजयी संघ ब साठी गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे सदस्य पार्वती दाजी दवे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 15,000 आकर्षक चषक गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचे कुमार अंतर्मत अध्यक्ष विश्वकर यांच्याकडून कॅलकपचे मधुसूदन नारायण विश्वकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 10,000 आकर्षक चषक सर्वोत्कृष्ट पकडसाठी देण्यात येणार आहे. तर सर्वोत्कृष्ट चढाई बेस्ट रायडरसाठी महावितरण खो खो संघाच्या राष्ट्रीय खेळाडू सौ सारिका जाधव यांच्याकडून कॅलकपचे सुभाष शिवाजी पटेल यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 10,000 सर्वोत्कृष्ट चढाईसाठी देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी मॅन ऑफ द टुर्नामेंट या किताबासाठी श्री आहे. तर स्पर्धेचं विशेष असं कौतुक विशेष असं वैशिष्ट्य वाढते. त्या स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू म्हणून ONGC मध्ये कार्यरत असलेल्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री भूषण सरमाळकर सर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 आकर्षक चषक सामना आपल्याला पाहायला नव्हतं. पद्धतीचा सेमीफायनलचा सामना अपेक्षित केला होता. अगदी तशा पद्धतीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही कुठेतरी फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतंय संघाला.
जबरदस्त सामना, जबरदस्त सामना. एकोणीस 24 अशी गुणतालिका पाहायला मिळते. लाईन स्पोर्ट्स क्लब 19 तर विजय क्लब 24. स्क्रीनवरती मॅच प्ले करता येईल का आपल्याला? तिसरा आणि अंतिम पुकार दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी बंडा मारुती मुंबई विरुद्ध शिवशंकर ठाणे. श्रमिकचं मैदान आहे. त्या टाळ्या शिक्षक असले या सामन्यासाठी एकदा सुरक्षित करण्यात आलं नव्हतं. रसिक प्रेक्षकांसाठी साम्राज्य परवडले. विजय क्लब विरुद्ध लाईन स्पोर्ट्स क्लब. गुड मॉर्निंगची स्पर्धा, जबरदस्त कबड्डी स्पर्धा होताना पाहायला मिळते. सेमीफायनलचा अंतिम पडाव. Final